शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या अडचणीत वाढ. इंदापूर तालुक्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण खाटीक समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करणे आमदार खोतकर यांच्या अंगलट आले आहे. त्यांच्या विरोधात इंदापूर तालुक्यातील भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान भिगवण पोलिसांनी हा गुन्हा पुढील तपासासाठी जालना पोलिसांकडे वर्ग केला आहे. बारामती येथील खाटीक समाजाचे कार्यकर्ते करण सुनील इंगुले यांनी याबाबतची फिर्याद भिगवण पोलीस ठाण्यात दिली आहे. त्या फिर्यादीवरून शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या विरोधात भिगवण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आमदार अर्जुन खोतकर यांनी खाटीक समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर आमदार खोतकर यांच्या विरोधात खाटीक समाजाच्या वतीने बारामतीसह राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते. बारामती येथील करण इंगुले यांनी अर्जुन खोतकर यांच्या विरोधात जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. बारामतीच्या प्रशासकीय भवनासमोर करण इंगुले यांनी काही दिवस उपोषणही केले होते. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवरही कमालीचा दबाव होता. अखेर भिगवण पोलिसांनी अर्जुन खोतकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आमदार अर्जुन खोतकर यांनी सलग 2 दिवस खाटीक समाजाबद्दल आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यांच्या विधानामुळे खाटीक समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणी आमदार खोतकर यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी समाजबांधवांकडून करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण, इंदापूर, बारामती.